नमस्कार. आजची रेसिपी आहे वाटाणा पनीर. त्यासाठी आपण घेतला आहे फ्रेश वाटाणा. तर वाटाण्याचे दाणे आपण सोलून फ्रीजमध्ये ठेवलेले होते, तेच मी वापरत आहे. आणि झटपट ब्लिंकिटवरून पनीर मागवलेलं आहे. फ्रेश असं पनीर आहे. 200 ग्रॅम पनीर घेतले मी. तर आपण त्याचे आता चौकोनी असे छान पीस करून घेऊया. आणि अचानक पनीर बनवायचं मूड झाला. ब्लिंकिटवरून पटकन अगदी 5-6 मिनिटात घरपोच डिलिव्हरी होते. आता आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी 3-4 छोटे छोटे कांदे उभे कापून घेतले. त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे. एकत्र कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे फ्राय नाही करायचं आहे किंवा लालसर नाही होऊन द्यायचं आहे. आपल्याला ही सॉफ्ट ग्रेव्ही होईल असं करायचं आहे तयार. तर आता 1 टोमॅटो आणि उभा चिरलेला कांदा आपण असं थोडा वेळ परतून घेऊया. यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे. तर थोडंसं 2-3 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंगा, 2-3 मिरी, थोडंसं जिरं, तमालपत्र आपण फोडणीला घालणार आहोत. आणि जायत्रीचं थोडंसं फुलाचा तुकडा. असं छान आपण हे खडे मसाले या कांदे टोमॅटोवरच आपण घालून भाजून घेणार आहोत. यावरच आपल्याला थोडासा लसूण आणि 1 आल्याचा तुकडा तोही घालून घ्यायचा आहे. आता मी मसाले थोडेसे तेलावर परतून घेतले. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि मसाले एका चाळणीमध्ये काढून घेऊया. म्हणजे उरलेलं तेल आपण असंच ठेवून त्यावर ही पनीरची भाजी घालून घेऊया. तर मी यावर लसूण आणि आलं घालून घेतले. आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि याच तेलावर आपल्याला ही भाजी घालून घ्यायची आहे. तेल गरम आहे. तर तमालपत्र आपण फोडणीसाठी वापरलं आहे. आणि आता जी आपण मसाला भाजून घेतला आहे त्याचं मी वाटण करून घेतलं आहे छान बारीक. तर आपण सर्व वाटण आता तेलावर घालून घेऊया. थोडंसं जिरं घातलं आहे मी. तर मिक्सरमधला सर्व मसाला मी घालून घेते. आता माझा सर्व मसाला घालून झाला आहे. आता आपण याला तेलावर परतून घेऊया. छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता यावर आपण मसाले घालूया. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल घरचा लाल मसाला, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 1-2 चमचे आपल्याला याच्यात घालायचं आहे धनापूड. तर आता यावर आपण घालून घेतली 2 चमचे धनापूड. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता मसाले आपले छान परतून झालेत. यावर आपण वाटाणा घालून घेऊया. मी फ्रीजमध्ये वाटाणा सोलून ठेवलेला होता, त्याला छान मोड आलेले होते. माझ्याकडे फ्रेश वाटाणा पण होता, पण हे वाटाणे मी आधी यूज करून घेतले. तर छान असे आपण हे मोड आलेले वाटाणे मी घालून घेतलेत. आणि ते छान परतून त्यावर थोडंसं पाणी घालून मसाला चांगला परतून घेऊया. यावर आपण चवीपुरतं मीठ घालून घेतले. आणि आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही बनवायची त्या प्रमाणामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. मी एकीकडं बाजूला टोपावर गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते मी घालून घेणार आहे. थोडंसं मिक्सरचं भांडं त्यामध्येही पाणी घालून तेही याच्यामध्ये धुवून घ्या.
म्हणजे त्याही पाण्याचा वापर होऊन जातो. आणि आता यावर हवं तेवढं आपलं गरम पाणी घ्यायचं, म्हणजे ही उकळी आपली बंद होत नाही आणि आपली मसाल्याची टेस्ट बदली होत नाही. आणि या उकळीवर आता छान आपल्याला आपलं पनीर घालून घ्यायचं आहे. यावर मी 200 ग्रॅम पनीर घेतले आणि आता हे पनीर आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये, कारण मी वेगळं फ्राय केलेलं नाही आहे. डायरेक्ट आपण हे पनीर कट करून टाकलेलं आहे. त्यामुळे छान असं उकळीमध्ये ते शिजून घ्यायचं, म्हणजे मस्त पनीरला तो मसालाही लागला जातो आणि पनीरही चांगलं शिजून निघतं. तर छान असा मस्त रंग आला आहे ग्रेव्हीला आणि उकळीमध्ये भाजी अशी ग्रेव्ही घट्ट झालेली आहे. तर मी मीडियम ग्रेव्ही बनवली. वरून आपण सजावटीसाठी छान अशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया. आणि पाहू शकता भाजीचा रंगही किती सुंदर आला आहे आणि मस्त अशी भाजी आपली आता आटली आहे उकळून. तर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी ग्रेव्ही नाही, मध्यम स्वरूपामध्ये मी ही धरलेली आहे. आणि खूप छान आपली वाटाणा आणि पनीरची भाजी रेडी झालेली आहे. यासोबत गरम गरम चपाती किंवा गरम गरम असे छान फुलके करायचे आहेत. तेही एकदम मस्त टेस्टी गरम गरम. आता आपली छान उकळी वगैरे येऊन पनीर वाटाण्याची भाजी आता शिजलेली आहे. वाटाणाही आतला शिजलेला आहे आणि पनीरही आपलं छान उकळीमध्ये शिजून रेडी झालेला आहे. तर आता पनीर वाटाणा आपला एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. आता आपण यासोबत खायला करणार आहोत रोटी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि छान असा फुलकाही झालेला आहे. यामध्ये थोडासा तिळाचा वापर केला आहे आपण, म्हणजे खायला अजून मुलांना छान. मी अशी कडक रोटी बनवलेली आहे. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेलचे बटन दाबा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.